अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामीच्या सारामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः। करावाय जगदुद्धार हरावाय भूभार वारावार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जंतनाथ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी। गतादयांची अंती बाळापाल्य अक्कलकोटी पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदपोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होती कास बागीत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी। दर्शन उत्कटची ती खडीसागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध्य पातले। अजान भाव सुवास वंदना स्वामी मूर्ती पाहून बाळापणे धावून दृढ चरण धरियले। येऊन या भानावरती श्रीचरण सोडली मिठी ब्रह्मानंद मायपोटी स्रोतवोटी गात श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतल उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व ऋषिकाशी आलिंगनीले दिले। त्यांनी प्रेमे करून बाळापवरचे प्रेम अशा कृतीने दाविले। त्या सवे एक जागी जाते होते बिरड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करे नैवेद्याशी अवश्य म्हणून त्याशी बाळाप तेव्हा चालले। त्या या समी श्री समर्थ आस्तिनूर्प मंदिरात राजा आज्ञा वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले मग सवर बिरड्यावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सरले भोजन। नित्य प्रांत काळी उठवणी षष्टकर्मात आचरून घेऊन स्वामी दर्शन जप लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवता त्याची करावे पूजन नित्य। मध्यान्हानी आदित्य जपाष्टान आठवावे करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे करणे मगून या मधुकरी मग या बिरड्या जी मिळेल भाजी भाकरी त्यांनी पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान असे प्रकार करून अक्कलकोटी राहिले। चोळापादी करून सेवकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाशी बाई यज्ञ करी अशी आपण ही श्री सेवेशी करी जावे आनंदे बहुत जण सेवकरी बाई मुख्य त्या माझा सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्था होता पाहिजे। या कारणे आप सुद्धा भांडण होती सदोती तर स्वामी सेवे तिथे अव्यवस्था होत असे। हे बाळापणे पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण एकचिते सर्व केले। बाळापाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रत दृढ भाव धरणीची ती सेवा करते। आनंद ऐसे उठले काही दिवस बाळापाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन्याशे क्षण भोग भोगिला। काही दिन कागदाची पुढे बेंबीतून पडली ती पाहता उकलो न विष जात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञाने बाळापासी यावे मरण विष दिदले कानलो त्यांना पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवारी गुप्त से उद्रिसो सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग गावे परतोनी स्वामी सेवे कारण हे पाहून एके दिवशी भाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळापासी शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा तयाप्रती करती एके दिनी समर्थ करती परी बाळापाची ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी याची सत्य। या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळापा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावी पूजना ती हे माझी लिहिल असे। तेव्हा सर्व भ्रांती पेटली स्वामी आज्ञा सत्य मानली। ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टाजीने। श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळापाशी दारापुत्र सोडून देशा आपण इथे राहील आपण आल्यापासून आमचे होते नुसकान यश ऐकून यावं बोला ऐकून बाळापा मनी खिन्ना झाला। स्वामी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही एकटी जावे आज्ञा होईल अशीचे। श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवताच्या दर्शनाशी जावं इच्छा बाळापासी ऐसे एकूणी समर्थ भाष्यमुखी काय बोलतं कुलदेवताचे दर्शन नित्य बाळापा येत करीत असे। श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणे अवश्य म्हणून त्याचे 2 चिठ्ठ्या लिहून आपण यंतानी टाकल्या। चिठ्ठ्या आपली करी पडली उचलली सवर तिथे जाऊन चाकरी करी असे लिहिलेसे। स्वामी चरण दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसे दूर त्याप्रती करतील तिथे इथे श्री स्वामीचे सहारा मृत नानक कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडा श्री स्वामी श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणामस्तु श्री स्वामी।